चला तर रामराम मंडळी, एक अशी नकळत सवय होती जी माझ्या स्किनला त्रास देत होती. आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असेल, नकळत सवय असते का? ही नकळत सवय ना आपल्याकडून सारखीच होते. कधी विचार केलाय का तुम्ही, चेहऱ्यावर होणारे त्रास कदाचित प्रोडक्ट्समुळे नाही तर ह्या नकळत सवयीमुळे होत असतील? मात्र तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, मी नकळत सवय बद्दल बोलते, पण ही नकळत सवय आहे तरी नक्की कोणती? मी स्वतःच ना खूप उशिरा ओळखलं. माझ्या चेहऱ्यावरचे त्रास ना अजिबात कमी होत नव्हते, कारण बाहेर कुठेतरी नव्हतंच, ते माझ्या एका सवयीमध्ये दडलेलं. आणि ती सवय म्हणजे चेहऱ्याला सारखं सारखं टच करणं. ही सवय तुमच्या कधी लक्षात आली होती का? माझ्याच कधी आली नव्हती. मी असंच करायचे, मोबाईल वापरताना किंवा अभ्यास करताना, विचार करताना सतत हात माझा चेहऱ्याला लागायचा. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या हातावरती धूळ, घाण, जंतू पसरतात, कारण की आपण हात इकडे तिकडे लावत असतो. आणि आपण सारखं सारखं हात धुत नाही, तर आपण सारखं सारखं हात चेहऱ्याला लावत असतो. याने स्किनला त्रास होतो. म्हणून मी एक छोटीशी पण महत्वाची सवय बदलली. गरज नसताना वारंवार चेहऱ्याला हात लावणं कमी केलं. सुरुवातीला हे अजिबात सोपं नव्हतं. सवयीला औषध नसतं या म्हणीप्रमाणे मी सारखा सारखा चेहऱ्याला हात लावायचे, पण हळूहळू मी स्वतःला आठवण करून देत ही सवय बदलली. खरं सांगू का, काही दिवसांनी मला एक बदल जाणवू लागला. चेहरा अधिक स्वच्छ वाटू लागला, कारण की आपण चेहऱ्याला वारंवार हात लावतो तेव्हा आपला चेहरा तेलकट, ऑइली, चिकट असा वाटतो. ऐकायला थोडं तुम्हाला किळसवाणं वाटेल, पण हे होतं का नाही तुम्हीच नक्की सांगा. नकळत होणारा त्रास कमी झाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त चेहऱ्याला हात न लावल्यामुळे पिंपल्स पूर्णपणे जात नाहीत. आता तुम्ही म्हणाल की तू प्रत्येक व्हिडिओत सांगते की ह्यामुळे पूर्ण जात नाहीत, त्यामुळे पूर्ण जात नाहीत, मग जातात तरी कशामुळे? मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माझ्या स्किन बद्दलची एक एक सवय शेअर करत आहे, आणि त्यातच आहार, झोप, व्यायाम, पथ्य आणि माझी योग्य स्किन केअर अशा छोट्या छोट्या सवयी मिळून मला एकत्र फरक जाणवतो. ही माझ्या स्किन जर्नीची चौथी सवय होती. आणि तुम्हालाही नकळत स्किनला हात लावायची सवय आहे का? कमेंट मध्ये फक्त हो किंवा नाही लिहा. आणि तुम्ही कोणती छोटी सवय बदलू इच्छिता नक्की सांगा. तुमचा अनुभव ऐकायला आणि वाचायला मला खरंच खूप आवडेल. भेटूया लवकरच पार्ट 8 मध्ये. धन्यवाद.